गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम झटपट मोदक। गणपती बाप्पांना आवडणारे म्हणजे उकडीचे मोदक। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण उकडीचे मोदक एकदम सोप्या पद्धतीने 3-4 प्रकाराने मी तुम्हाला मोदक इथे करून दाखवणार आहे। आता आपण नारळाची खालची साईड अशी बटाट्याची साल काढायचं असतं, त्याच्याने अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्याने किस असं एकदम पांढरे शुभ्र दुधासारखं दिसतं। तर थोडी मेहनत आहे, पण हळूहळू सर्व अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चुकून सुद्धा मिक्सरमध्ये हे खोबरं बारीक करायचं नाही। तर आपण हे खोबरं मी तुम्हाला एक छोट्या किसणीने हे किसून दाखवणार आहे। त्याच्याने असं मस्त बारीक किसलं जातं। तर बघा, अशी किसणी आपल्याला घेऊन घ्यायची आहे आणि याच्याने असं छान बारीकसर आपल्याला किसून घ्यायचं आहे। आणि खूप असं बारीक किसलं जातं त्याच्याने। मोदक करताना केव्हा पण आपण रेशनचे तांदूळ घ्यायचे, त्याच्याने खूप छान असे मस्त मोदक तयार होतात। तर बघू शकता तुम्ही, हे बघा किती छान बारीक किसलं गेलेलं आहे आणि असं दुधासारखं पांढरे शुभ्र दिसत आहे। रेशनचे तांदळाने असे मस्त मोदक होतात आणि गणपती बाप्पा पण खूप खुश होतात। तर तुम्ही बी अशा पद्धतीने नक्की करा। थोडी मेहनत आहे, पण मोदक खूप छान होतात। आता इथे पूर्ण आपलं खोबरं किसलं गेलेलं आहे। आता आपण इथे एकदम परफेक्ट मोदक बनवायचे असतील तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही सर्व सामान व्यवस्थित घ्या। आता मी जिथे 1 वाटी भरून आपलं खोबऱ्याचं किस तयार केलेलं आहे, तेवढं अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, थोडी विलायची आणि खसखस पण घ्यायचं आहे आपल्याला 2 चमचे। आता मी इथे पॅन ठेवून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आता मी थोडं तूप टाकून घेणार आहे। 1.5 चमचा मला इथे तूप टाकून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला आपण याच्यामध्ये थोडी खसखस 1 चमचा इथे भाजून घेणार आहोत। थोडी लालसर होस तोपर्यंत आपल्याला इथे खसखस अशी बारीक मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे। आणि आता जे आपण खोबरं किसलेलं होतं, सुरुवातीला आपल्याला खोबऱ्यात थोडं पाणी असतं, म्हणून आधी 5-6 मिनिटासाठी मीडियम गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जास्ती लालसर करायचं नाही आहे, थोडं असं भाजून घ्यायचं की त्याच्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल। आता आपण इथे फक्त 4 किंवा 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर असं खोबरं भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित बघा। तर असं हाताला चिपकायला नाही पाहिजे असं खोबरं भाजल्यावर। तर हाताला पाहायचं आपलं खोबरं चिपकत आहे की नाही, तर चिपकत नाही तर समजायचं आपलं खोबरं तयार झालेलं आहे। आता आपण हे गार व्हायला एका साईडला काढून ठेवून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जाता आपल्याला गूळचा पाक तयार करायचा आहे। तर आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। जर तुम्हाला उकडीचे मोदक जमत असणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा, 101% तुम्हाला असे मोदक जमतील। तर परत मी आता ह्या पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून जी आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला होता तो फक्त आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही। आता आपण इथे पॅनमध्ये 2-3 मिनिटासाठी पूर्ण गूळ विरघळून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं खसखस टाकून, त्या पाकामध्ये आता आपण टाकून देणार आहोत। पाकाचा पाक जास्ती घट्ट करायचा नाही, थोडा हे झाला की वितळला की लगेच आपल्याला ते खोबऱ्याचं किस टाकून द्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, आता आपण हे दोघी छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत 2-3 मिनिटासाठी। आता आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे हे पण तुम्ही एकदम व्यवस्थित बघा। आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे काही टाकणार नाही आहेत। तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर थोडं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे। जर तुम्ही ड्रायफ्रूट कच्चे टाकले ना तर मग मोदकाला अशी टेस्ट येत नाही। तर बघू शकता तुम्ही, आपला गूळ पण आणि खोबरं पण छान असं मिक्स होऊन गेलेलं आहे।
आता आपलं सारण तयार कसं झालेलं आहे तर ते कसं बघायचं. आता आपलं सारण सर्व एका साईडला पॅनच्या साईडला करून घ्यायचं आणि बघायचं की खोबऱ्यामधनं गुळाचा पाक बाहेर येत आहे की नाही येत आहे. तर नाही येत असणार तर समजायचं की आपलं सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं विलायची पावडर आणि थोडं जायफळ आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे. याच्याने खूप छान अशी मस्त टेस्ट येते मोदकाला. तर तुम्ही विलायची पावडर पण टाकायचं आणि थोडंसं जायफळ पण किसून टाकून द्यायचं. आता आपलं इथे सारण पूर्ण तयार होऊन आपण आता हे एका साईडला काढून ठेवून देणार आहोत. आता आपण पिठासाठी उकळी कशी घ्यायची मोदकाच्या पिठासाठी तर ते हे व्यवस्थित बघा तुम्ही. आता तोपर्यंत आपण हे सारण एका साईडला काढून गार व्हायला ठेवून देणार आहोत. ज्याला मोदक येत नाही त्याने अशा पद्धतीने केला ना तर खरंच तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार की मोदक छान झाले. तर आता आपण इथे जेवढं आपण एक भांडं भरून पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी इथे उकळीला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा चमचा तूप आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ. पाणी जेव्हा उकळतं तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता आपण जे पीठ घेतलं होतं ते पीठ आता हळूहळू याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि पूर्ण असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इतके छान होतात ना, एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे उकडीच्या मोदक करायची. तर तुम्ही सुद्धा असे एकदा नक्की आपल्याकडे गणपती बाप्पा बसल्यावर तुम्ही बी अशा एका माझ्या पद्धतीने असे उकडीचे मोदक करून बघा, खूप छान होतात. आता आपण इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे 7-8 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहोत. पण पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं. जेवढं आपण पीठ घेतलंय तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे 7-8 मिनिटासाठी तसंच आपण आता झाकून ठेवलं होतं आणि आता आपण बघत आहेत की 7-8 मिनिटांनी पीठ कसं मस्त वाफलं गेलेलं आहे. आता आपल्याला जेवढे थोडे थोडे मोदक करायचे असतील तर ताटामध्ये थोडंसं असं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आधी खाली ताटाला तूप लावून घ्यायचं थोडं. आता आपण कोमट पाणी कशासाठी घ्यायचं, त्याच्याने असं पिठाला तळे वगैरे पडत नाही. आधीच वाटीमध्ये कोमट पाणी करून घ्यायचं आणि छानपैकी आता हे 5-6 मिनिटासाठी असं छान रगडून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्याने जोपर्यंत मऊसूत पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं असं मस्त मळून घ्यायचं आहे. असे पटापट मोदक होतात मग. तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे ते. आणि नंतर परत आपल्याला त्याच्यात थोडं तूप टाकून परत अजून 1-2 मिनिटासाठी असं छान मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाणी लावायची गरज नाही आहे, पण कोमटच पाणी घ्यायचं. आता हे पूर्ण आता आपलं पीठ तयार होऊन झालेलं आहे. आता मी थोडं पीठ घेत होती आणि मोदक करत होती. एकदमच सर्व पीठ आपण घेतलं ना तर त्याच्याने मोदक म्हणजे पिठाला अशी वाफ राहत नाही. तर पाहू शकता तुम्ही बघा पीठ किती छान तयार झालेलं आहे. तर तुम्हाला मी आता हाताने एक मोदक करून दाखवते. आणि आपण पापड करतो ते आपल्याकडे मशीन असतं ना, त्याच्याने पण मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते आणि साच्याने बी एक मोदक करून दाखवते. असे मी तुम्हाला 2-3 प्रकारचे मोदक करून दाखवते. तर कड्या कशा पडायचा, एक हात असा मध्ये ठेवायचा आणि पटापट अशा कळ्या तयार होतात. थोडं सुकलेलं पीठ लावलं तरी चालतं, सुक्कं पीठ, किंवा तूप पण लावलं तरी चालतं. कड्या तयार झाल्या की मग असं सारण भरून घ्यायचं आणि हळूहळू वरच्या साईडने वरती पीठ असं आलं की बरोबर आपला मोदक असा तयार होतो. बघू शकता तुम्ही. तर आता आपला हा पहिला प्रकार झाला. आता दुसऱ्या पद्धतीने कसा मोदक तयार करायचा ते व्यवस्थित बघा. तर तुम्हाला जर असं एकदम सोपी पद्धत पाहिजे असेल तर अशी पुरी एक करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याकडे छोटा ग्लास किंवा वाटी असते
खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पटापट कड्या तयार होतात। जर तुम्हाला कड्या तयार करता येत नसणार तर अशा पद्धतीने कड्या तयार करा। अशा पटापट होतात आणि एकदम मस्त मोदक दिसतात आणि वेळ पण लागत नाही। झटकीपट असे पटापट मोदक तयार होतात। आणि तुम्हाला जर मोदक आवडत असतील खायला उकळीचे तर अशा पद्धतीने नक्की करा, तुम्ही परत परत बनवणार। आता तर गणपती बाप्पा येतच आहेत तर तुम्ही असे प्रकारे गणपती बाप्पाला प्रसाद नक्की करा। आणि बाप्पांचे आवडते म्हणजे उकळीचे मोदक आणि खूप सोपी पद्धत आहे। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत आणि एकदम हलक्या हलक्या हाताने पूर्ण कळ्या आधी व्यवस्थित एक जवळ घेऊन घ्यायच्या आणि हलक्या हलक्या हाताने असे वरती व्यवस्थित करत करत आणि वरती जे पीठ येतं ते काढून घ्यायचं। तर पाहू शकता तुम्ही आपला मोदक कसा झालेला आहे ते। तर इथे मी तुम्हाला आता पटापट मोदक करून दाखवणार आहे। आता आपल्याकडे मोदकचा साचा आहे, त्या साच्यामध्ये मोदक कसा तयार करायचा ते पण व्यवस्थित बघा। आता आपण ते कणिकमध्ये टाकून घेतलं आणि चारी साईडने व्यवस्थित आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। पण साच्याला केव्हाही आधी सुरुवातीला तूप लावून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत, पण याच्यामध्ये खूप कमी सारण लागतं आणि जो आपण कढीचा मोदक करतो ना त्याच्यामध्ये सारण खूप लागतं। आता बघू शकता तुम्ही असे पटापट तुम्ही असे मोदक पण करू शकतात आणि कड्या तर किती छान पडल्यात बघा साच्याच्या। आता मी मोदक उकळीसाठी हे नवीन भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 प्लेट इडलीच्या, 2 खमण ढोकळ्याच्या आणि 1 मोदक उकळीसाठी एक अशी चाळणी आहे। 5 प्लेट भेटलेल्या आहेत मला या भांड्यासोबत आणि भांड्याची क्वालिटी एकच नंबर आहे। तर बघू शकता तुम्ही। आता मी इथे मोदक उकळीसाठी पाणी ठेवून घेणार आहे। आता मी इथे गॅस लावून घेते आणि आपण मोदकला उकळी घेऊन घेणार आहोत। इथे पाणी चांगलं उकळलं आले की मग आपण याच्यामध्ये एका चाळणीवर केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं आपण आता तूप लावून घेतलेलं आहे पानाला। आता जे आपण मोदक तयार करून घेतले आहेत त्याला पाण्यामध्ये आता आपण बुडवून घ्यायचे आणि एक एक दोन दोन आता आपण इथे केसर लावून घेणार आहोत। केशर लावल्याने मोदकला एकदम छान असा मस्त कलर येतो। तर पाहू शकता तुम्ही। आता आपण इथे सर्व मोदकांना केसर लावून घेणार आहोत। 5-6 मोदक मी कळीचे केलेले आहे आणि 5-6 मोदक मीने साच्याचे करून दाखवलेले आहेत। उकळीच्या मोदकचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा करून बघा। बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाप्पांचे आवडते उकळीचे मोदक नक्की करा। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आता आपण मोदक छान असं उकळीसाठी ठेवून दिले होते 15 मिनिटासाठी। किती छान मस्त कलर आलेला आहे मोदकांना। कमेंट करून नक्की सांगा बरं का आपले मोदक कसे झाले आहेत ते। आता 11 दिवस आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर मी तुम्हाला 11 दिवस बाप्पांसाठी नवनवीन पदार्थ दाखवणार आहे। चला मग आपण केलेले मोदक बाप्पांना प्रसादासाठी ठेवूया। तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक कमेंट नक्की करा, कमेंट करायला विसरू नका प्लीज। आणि काही माझ्याकडनं चुकून बोललं गेलं असेल तर माफी करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।